हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही आवाज ऐकलाच आहे। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत अशी कांदा भाजी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे। एकदम कुरकुरीत आणि खमंग झटपट एकदम 5 मिनिटात ही बनतात आणि एकदम मस्त होतात बघा। छान अशी कुरकुरीत झालेले आहेत। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। झटपट बनतात आणि खमंग कुरकुरीत झालेले आहेत, तुम्हाला बघूनच कळत असेल। तर चला वेळ न घालवता झटपट अशी भाजी कशी बनवायची ते बघूया। इथे बघा, सर्वप्रथम मी इथे पाव किलो कांदे किंवा 4 ते 5 असे कांदे मीडियम साईजचे घेतले होते। ते असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून सगळा कांदा आपल्याला कांद्याला मीठ असं लावून घ्यायचं आहे। एकदम असं चोळून मीठ लावून घ्यायचं आहे आणि असं कांदा पण आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे। या पद्धतीने पाणी सुटूसपर्यंत कांद्याला आपल्याला असं मीठ चोळून घ्यायचं आहे। बघा, हाताला एकदम पाणी सुटतं बघा। तुम्ही दाखवते तुम्हाला या पद्धतीने बघा, असं आपल्याला पूर्ण मीठ चोळून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मी धने असे वाटून घेतले होते आणि अर्धा चमचा मी ओवा हातावर चोळून घातलेला आहे। 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची घालणार हिरवी मिरची घालू शकता। 1 चमचा मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन आपण अंदाजानेच घालणार आहे, लागेल तसं घालणार आहे। बघू शकता, हे सगळं यामध्ये मी मिक्स करून घेते बघा। व्यवस्थित असं इथं मी मिक्स करून घेते। इथे बघा, हळद घालायची राहिली होती, थोडीशी पाव चमचा मी हळद घातलेली आहे। हळद घालून मी छान असं मिक्स करून घेते। असं मिक्स करून दाबून असं मिक्स करायचं, म्हणजे अंदाज कळतो बघा, व्यवस्थित पीठ लागलं जातं। अजून 1 वाटी मी छोटी यामध्ये बेसन घातलेलं आहे बघा। आपण छान असं याचा अंदाज घेऊनच बेसन घालणार आहे। इथे बघू शकताय 2 छोट्या वाट्या मी बेसन घातलं होतं आणि 1 चमचाच आपण यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे। अजून अर्धी वाटी मी पीठ घातलेलं आहे, बेसन पीठ। आपण एकूण सगळं छोट्या 2.5 वाट्या बेसन घातलेलं आहे। असं छान असं सगळीकडे चोळून मी हे मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित आपलं याला पाणी सुटतं आणि अंदाज कळतो आपल्याला पिठाचा। हे बघा, व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बेसन। बघा, छान असे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी कडकडीत असं तेलाचं मोहन आपण घालून घेणार आहे बघा। या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे, असंच आपल्याला हवं आहे बॅटर। तर यामध्ये कडकडीत असं 2 चमचे तेल घालायचं आहे बघा। इथे कडकडीत तेल घातलेलं आहे 2 चमचे मी। आता हे सगळं तेल आपण छान असं भज्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। छान अशी भजी होतात बघा। तेल सगळं बघा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे या मिश्रणामध्ये। आता दुसरीकडे पण तेल आपलं छान गरम झालेलं आहे। जास्त कडकडीत करायचं नाही, धूर निघेपर्यंत, नाही तर भजी टाकली की भजी वरून करपली जातात बघा। बघा, मी दाखवते तुम्हाला भजी सोडून। या पद्धतीचं आपलं तेल गरम असलं पाहिजे बघा। असं भजी सोडून घ्यायची, तुम्हाला हवी तशी तुम्ही भजी सोडून घ्या। जेवढी तेलात बसतात तेवढी मी भजी सोडून घेते। या पद्धतीने सोडायची म्हणजे भजी छान होतात बघा, मस्त झालेले आहेत बघा। अशी सोडली की तिने सोडून घ्यायची बघा, म्हणजे छान अशी तळली जातात आणि छान कुरकुरीत होतात बघा। मी तेलात बसतील तेवढी भजी यामध्ये सोडून घेते बघा। थोड्या वेळाने खालच्या साईडने थोडीशी आपल्याला कडक लागली की मग आपण पलटी करून छान अशी दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची। मीडियम फ्लेमवर भाजायची, म्हणजे आतनं छान अशी भाजले जातात बघा। गोल्डन कलरवर आपण छान अशी तळून घेतलेले आहेत बघा। छान अशी भजी तळलेली आहेत बघा, मीडियम फ्लेमवर तुम्ही बघू शकताय। या पद्धतीने भजी तळलेली आपण काढून घेणार आहे। दुसरी बॅच पण मी त्याच पद्धतीने तळून घेते बघा। इथे बघू शकताय तुम्ही, इथे बघू शकताय दुसरी बॅच सुद्धा मी तेलामध्ये या पद्धतीने सोडून छान अशी तळून घेतलेली आहे। या कलरवर छान अशी टेस्टला होतात बघा। या पद्धतीने भजी तुम्ही नक्की बनवून बघा। छान अशी तळलेले आहेत बघू शकताय। आणि या तेलामध्ये हिरवी मिरची पण मी तळून घेणार आहे। तुम्ही आता सुरुवातीला आवाज ऐकलेलाच आहे, एकदम खमंग कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत। अजून एकदा ऐका बघा। आणि सगळी भजी मी इथे तळून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या पण मी तळून घेतलेल्या आहेत। त्यावर थोडंसं मीठ टाकायचं, छान चवीला लागतात बघा। मस्त अशी पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये छान लागतात बघा। आता पावसाळा सुरू आहे, मस्त अशी गरमागरम या पद्धतीने भजी नक्की बनवून बघा। मस्त झालेले आहेत बघा। कांदा भजी किंवा खेकडा भजी आपण छान अशी बनवलेली आहेत, मस्त अशी छान झालेले आहेत, तुम्ही बघू शकता।
आणि तळल्या थोडीशी सॉफ्ट असतात, पण जशी थंड होतील तशी अजून कुरकुरीत होतात बघा. मस्त झालेले आहेत, बघू शकताय भजी. तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने अशी गरमागरम अशी कुरकुरीत खमंग अशी कांदा भजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.